आता आम्ही पलीकडच्या साईडने आलो आहे. पहिले होतो इकडे इगतपुरीच्या साईडनी भंडारदरावाडी, तिकडनं चढलो आणि आता ह्या बाजूला आलं आहे तिरड्याच्या साईडला, म्हणजे नगरच्या साईडनी हा विश्रामगड असा दिसतोय. इथे आम्ही खाली उतरलो, त्या बाजूनी येत आहेत आणि इथं असं या डोंगराच्या पायथ्यानी असं जाऊन इथे गुराखांना विचारलं आम्ही, तर बोलले इथनं असं तुम्ही गेलात ना तर हा जो बुरुज दिसतोय लेफ्ट साईडला कडेला, त्या बुरुजाच्या ह्या बाजूला बघा एक होल दिसतोय. एक्झॅक्ट तो कल्याण दरवाजा आहे. छोटासा होल दिसत असेल, आरपार दिसतोय बघा उजेड. तो कल्याण दरवाजा आहे आणि तिथनं खाली यायला पायऱ्या म्हणजे असं डोंगरांनी पायऱ्या कोरलेला असा रस्ता आहे. तर आम्ही आता तिथे जाणार आहोत. ऊन झालं आहे पण इकडे गरम एवढं होत नाही आहे, कारण हवा खूप आहे, मजा येते. चला जाऊया पुढे. रवी दमलास की काय? मग काय. मगाशी या बुरुजाच्या खाली होतो आम्ही, पायथ्याला इथे हिरवळ झाडीच्या इथं. तिकडनं आता इकडे आलोय. इथे मस्तपैकी एक गेटी तलाव होता, तिथे हातपाय वगैरे धुतले. गुरं बघा ती पाणवठा आहे इथे मस्तपैकी. ते पाणवठा गुरं सगळे पाणी प्यायला येतात. आम्ही पण मस्तपैकी पाणी पिलो आणि तिकडनं असं करत ह्या विश्रामगडाच्या पायथ्याने कडेकडनं इथे आलो आहे. आणि आता इथे एक चमत्कार दिसतोय मला. हे बघा, शिवकालीन काहीतरी बांधकाम दिसतंय इथे, कारण चिऱ्याची दगड आहेत. नक्कीच काय आहे बघूया. एक्साइटमेंट आहे मला पण. अरे बाप रे, हो अनबिलिव्हेबल, खतरनाक. वाव, ही शिवकालीन विहीर आहे इथे. या विश्रामगडाच्या पायथ्याला बघा, हे किती फ्रेश पाणी आहे. खोल आहे पण तस खाली पायऱ्या जातील ना तिच्या. या विहिरीला बघा एका साईडने ना जिना टाईप आहे, म्हणजे खाली पायऱ्या जात आहेत. जसं जसं पाणी खाली जाईल तसं तुम्ही हे पाणी वापरू शकता. हे इथे बघ विहीर बघ, म्हणजे ह्या उंच किल्ल्याच्या पायथ्याला हे बघा आजही विहिरीत पाणी. आणि मेन म्हणजे ही शिवकालीन विहीर आजही एकदम जशीच्या तशी आहे. आश्चर्य आहे ना. बघा सगळीकडे दगड दिसत आहेत हां, आणि अशा ठिकाणी विहिरीची कल्पना केलेली आहे. खूपच छान आहे. इथे ओव्हरफ्लोसाठी एक कॅनल दिलाय छोटासा, तो पण दगडाचाच आहे. आणि त्याला बघितलं तर अक्षरशः ना गायमुख बघा, है ना, भारी आहे. अजून एक इथे ना म्हणजे कल्पनेच्या जाऊन पलीकडे काय करू शकतो माणूस. आणि हे आत्ता नाही, म्हणजे खूप शिवकालीन आहे. त्यावेळेस जर लोक एवढी हुशार होती बघा, दगडाचं गायमुख केलेलं आहे करून. आणि ही विहिरीच्या बाजूला इथे थोडासा विसावा घेण्यासाठी पार म्हणू शकतो, ओटा म्हणू शकतो, ते पण केलेले. आणि बहुतेक त्यावेळेस आहे ना जे घोडे असायचे, त्या घोड्यांना पाणी पाजायचं असेल बरोबर, किंवा मग गृहिणींना कपडे वगैरे धुवायचे असतील, तर हे बघा दगडाचे भांडे आहेत 2. खतरनाक बनवलेत, खतरनाक. हे बघा
आजही ह्याच्यात पाणी राहील. बघा 2 भांडेत आणि महत्वाचे म्हणजे दोन्ही दगडाचे आहेत है ना. मला वाटतं इथे कुठेतरी मंदिर पण असावं पहिलं, कारण गायमुख आहे, पुढे अशी सुंदर विहीर आहे आणि रवीने त्या भांड्यांमध्ये पाणी पण टाकलंय. तर आता पुढे जाऊया. हा रस्ता असाच पुढे जाऊन विश्रामगडावर आम्ही जाणार आहोत थोड्याच वेळात. या झाडाच्या पलीकडे ना, एक्झॅक्ट ह्याच्या पलीकडे हा बघा, इथे एक कल्याण दरवाजा आहे. जे तुम्हाला छोटंसं जे आरपार होल दिसते ना, तो कल्याण दरवाजा आहे. झूम केल्यानंतर तुम्हाला कळेल. हा बघा, हा जो डॉट टाईप दिसते ना, हा आहे विश्रामगडाचा कल्याण दरवाजा दिसते. तिथे एक मस्तपैकी दरवाजा आहे, त्याला दगडी फ्रेम वगैरे आहे. दाखवेल मी तुम्हाला वरती गेल्यावर. तिथेच जाणार आहे मी आता. तर आता ह्याच्या पायथ्याशी आहे आम्ही. हा छोटासा रोड आहे. मित्रांनो, विश्रामगडच्या पायथ्याला जात असताना इथे सहजच लक्ष गेलं तर चौकशी केली तर इथे एक जुनं मंदिर होतं आणि त्या मंदिराचं जीर्णोद्धाराचं काम चालू आहे. तर हा जीर्णोद्धार जे बाबा करतायत त्यांची ओळख झाली आणि हे शिवलिंग बघायला मिळालं. तर ही जुनी दगड आहे तिथे बघा. मंदिर होतं हे, पण काळाच्या ओघात ते गायब झालेलं असावं किंवा मग मोगलांच्या राज्यात त्याचा विध्वंस केलेला असावा अशी शक्यता येते. तर हे बाबा आहेत, ह्यांच्या स्वप्नात आलं होतं, ते दृष्टांत दिलं होतं. बाबा नाव काय तुमचं? कारभारी दादा एखंडे. मी ऐकलं तुम्ही टाहाकरचे ना. हा टाकायचंय. मग तुम्हाला काय म्हणजे स्वप्नामध्ये दृष्टांत दाखवले सगळं. अच्छा आणि ते पाहिल्यामुळे मग मी बघायला आलो. अच्छा. मग पाहिल्यावरती आल्यावर पाहिलं तर जसं दिसलं तर असं दाखवलं होतं, हां हां. तसंच ते दिसलं होतं प्रत्यक्ष इथं. मग आता आल्यावर म्हणलं मग आता आपण तसं मोकळं नुसतं पाहून काय करायचं, मग आता याचं काहीतरी केलं पाहिजे. बरोबर. मग आपल्या ग्रामस्थांना इथल्या सांगून त्यांना म्हणलं आपल्याला असं असं जीर्णोद्धार करायचा आहे, तुम्ही आपल्याला सपोर्ट करा. मी काय ते बघतो सगळं असं. बरं. मग आता हे मग चालू केलंय आता ते. आर्थिक मदत तुम्हाला कोण करते मग? आता सध्या आपली घरूनच हा का? चालली, मुलं पाठवतात. बरं, हे करून मटेरियल होईल होईल, पाठवलंय. हळूहळू होईल, कारण हळूहळू हे काम व्हायला पाहिजे. हा हे पाहिजे, बघा, तुम्ही पाठवले तर होतील ना. होतील होतील. हे बघा, मोठा नंदी आहे इथे. तुमच्या चॅनलला पाठवून द्या. हे शिवलिंग आहे अजून एक. ते पहिलं जागेवर असावं आमचा अंदाज. आणि ते हे काढल्यानंतर ते त्यांना दिसलं ना, मग ते बंद पडले का मोडतोड करायची. अच्छा, फोडतोड करायची. म्हणजे हे काढलं आणि तिथे परत दुसरं शिवलिंग आलं दुसरं आपोआप. उपस्थित झालं आपोआप. असं झालं. बघा मित्रांनो, हे ज्यावेळेस मुघलांच्या काळातली गोष्ट आहे कधी. मग शिवाजी महाराजांची स्थापना आहे नाही, हा, त्यांनीच केलेली स्थापना आहे शिवाजी महाराजांची. म्हणजे हे शिवलिंग त्यांनी काढायचं ठरवल्यानंतर बाजूला काढल्यानंतर ते दुसरं जे शिवलिंग आहे आपण पहिलं बघितलं ते आपोआप तिथे प्रगट झालंय. प्रगट झालं. मग त्याच्यामुळे मग त्यांनी तो पण खाली खोलायचा नाद केला नाही. बरोबर बरोबर. इथं वर महाराजांचा वाडा होता, राजवाडा. हा का? या जंगलात झाडं झालेत ना, हा हा. त्या झाडांमध्येच येतो. आणि पुन्हा जाण्याचा रस्ता आहे नाशिक मार्ग, नाशिक दरवाजा. चालेल, बघूया, मी ह्याच्यावर टाकणार आहे तुमचा, होईल मदत. हे बघा, इथे एक मला वाटते मारुती येतो, हनुमानाची मूर्ती. हनुमानची मूर्ती आहे तिकडे, गणपतीची नंदीची ती. हे पायथ्यालाच आहे बघा हे. हा पायथ्यालाच एक. आणि पुढं बारं होईल एक. हा, ती बघितली, ती बघितली. त्याच्या पुढे ती निंबाळकरांची समाधी आहे. पुढे ते मंदिर टाईप डाली बिली लावलेली आहे. हा, तलवारी डाली निंबाळकरांची ते तिकडे दारातच ती पडले ना ते. हा का? युद्ध करताना मुसलमानांची, त्या टायमा त्यांची तिथे समाधी येते. ते विहिरीच्या पुढे आहे का ते? हा, या बाराच्या पुढे थोडी अंतरावर आहे. आणि त्याच्या पुढे माळुंगीचा उगम झालाय.
ती माळुंगी नदी निघाली हा, हा, हा. गेली खाली वाहत. तिचा उगम तिचा पुढे झालाय. आणि एक बाईची सुद्धा समाधी आहे तिथे. काय ती काय बघण्यात नाही आली कारण आम्ही इकडनं आलो असं. हा का? अंतरावर आहे थोडं. चालेल, परत त्या येतो. बागापासून थोडं दिसतं तिथं. चालेल, बरं वाटलं तुमचं काम बघून. आणि म्हणजे तुमचा हेतू खूप चांगला आहे. नक्कीच आपली संस्कृती चांगलं आहे पण आता आपली संस्कृती कुठेतरी जपली पाहिजे. आणि हा, इतिहास हां, आपल्या या जागेवर तुमच्या कामाला चालना मिळो आणि हे लवकरात लवकर पूर्ण हो अशी महादेवचरणी मी प्रार्थना करतो. येतो बाबा. या. हां, काय बघते का? अरे हो, भुयार आहे बाबा. ये ते भुयार आहे बघ. इथून लोक यायची. बघतोय मी तेच काय नक्की. लोक कशी येतील? आपल्यापेक्षा जायंट होती ती. हे भुयार आहे इथे ह्या रस्त्याच्या बरोबर बाजूला. आपली छोटी लाईट आहे बघूया काय आहे ते. असं आहे. इथे गेल्यानंतर खाली अरे बापरे. चालता येईल. बाहेर जाते बस. इथे लागली पहिली शिडी. हा बघा, हा बाजूबाजूचा परिसर आहे. हा रोड गेलाय आणि जवळजवळ आम्ही ती पवनचक्की दिसते ना तिकडनं चालत 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 तिथनं असं 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 आणि ह्या हिरव्या झाडीतनं आता वरती आलो आहे पायवाटणी. आणि इथे लागल्यात पहिल्या कोरीव पायऱ्या. हे बघा या. आणि ह्या कोरीव पायऱ्यांच्या नंतर आहे ही पहिली शिडी. हा आहे का? हा कल्याण दरवाजा. इथे काहीतरी वाघोबा वगैरे काहीतरी देव आहे. चल. आता आपण जातो कल्याण दरवाजाकडे. खूप भारी. हा बघा कल्याण दरवाजा.
एकदम आखीव रेखीव असे कमानीमध्ये आकार दिला आहे त्याला. दोन्ही साईडनी बुरुज आहेत मस्तपैकी. आणि त्यावेळेस ते बांधकाम आहे. ही दिवा बसलेली आहे इथे दमून. चला. इकडे जायचं आहे तिकडे पुढे आम्ही तिकडून आलो पण इकडून चल रे मेघ. चला रे. आणि ह्या विश्रामगडावरती म्हणजे ह्याला दुसरं नाव पण आहे पट्टा किल्ला म्हणून. कारण हा पट्ट्यासारखा असा पसरलेला आहे राऊंड. सो पट्टा किल्ला पण म्हणतात. आणि ह्या पट्टा किल्ल्यावर देवीचं मंदिर आहे. हे समोर दिसतंय ते देवीचं मंदिर आहे. इथे पट्ट्याईचा वास असतो. म्हणजे पट्टा किल्ला आणि पट्ट्याई देवी. सो आता जातोय पट्ट्याईचं दर्शन घ्यायला. मंदिर खूप छान आहे. कलर पण छान दिला आहे त्याला. प्रसन्न असं वातावरण आहे इथे. आणि मंदिराच्या समोरच हे शिवकालीन टाके कोरलेले आहेत पाण्याचे. हे बघा. बाबा ते आतून कसं घ्यायचे पाणी मग? हे बघा. काय हो? म्हणजे बाहेरचं हे टाकं. बस झालं बाहेर. थांब ना. आणि आतमध्ये बघा. आतमध्ये पण बरीच टाकी आहेत. दिसली? नाही उतरू शकत इथे मम्मी. काहीतरी डोकं नका लावू. नाही उतरू शकत. तेव्हा नव्हतं ना बाहेर. म्हणजे मंदिर पण नव्हतं. आतली जी टाकी आहेत तिला ॲटोमॅटिक पाण्याचा असा साठा बनवला आहे ना की ज्याच्यामध्ये कचरा वगैरे धूळ वगैरे जाणार नाही. म्हणजे खडकाच्या आतमध्ये कोरलेलं आहे ते. अक्षरशः मंदिराच्या बाजूलाच म्हणजे एवढ्या उंच गडावर सुद्धा ना पाण्याचा एवढा मोठा साठा आहे बघा. वा. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. पट्टाई अष्टभुजी देवी मंदिर सौजन्य आपला मावळा. हो हे बघा. हॅलो. अनुष्का. हॅलो. अनु. अनु. किशू. हे बघा अनु. तो किशू. पप्पा लांब या अंगावर येते. काय रे. फोन एक तर हातात मागे या.
मित्रांनो, हा रस्ता विश्रामगडाच्या एकदम टॉपला जातोय. पायऱ्या पायऱ्या चढत मी वरती चाललोय. रवी माझ्या आधी पोचला इथे. आता पायऱ्या संपल्यात आणि हे काय लिहिलं आहे इथे, काहीतरी बोर्ड आलाय. झूम करतो मी. राऊळ अंबरखाना. इथे राऊळ आहे. हां, बघूया इथे. हां, इथे एक जुनी इमारत दिसते शिवकालीन. हेच राऊळ असणार. करेक्ट. बघा, एवढी वर्ष झाली. शिवकाळातील हे राऊळ म्हणजे सभेची जागा असावी राजांची. आजही दिमाखात जशीची तशी उभी आहे. जवळ जाऊन बघणार होतो आपण, पण हे बाकीचे लोक येतात तोपर्यंत मी तुम्हाला इथनं दाखवतो. तर हे राऊळ आहे. आणि वरती आल्यानंतर खालून वाटतं की वरती किती जागा असेल नसेल, पण वरती भरपूर जागा आहे. झाडं पण भरपूर आहेत. मित्रांनो, गडावर आल्यानंतर प्रथम आम्ही पट्ट्याई देवीचं दर्शन घेतलं. मनोभावे दर्शन झाल्यानंतर आता आम्ही आणखी वरती चाललोय रावळाकडे, म्हणजे अंबरखान्याकडे. तर चला जाऊया अंबरखान्याकडे. आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम. गणपती, भूपती, प्रजापती, सुवर्ण रक्त श्रीपती, अष्टावधान जागृत, अष्टप्रधान दष्टित, न्यायालंकार मंडित, शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत, राजनीती धुरंधर, प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज, राजा शिवछत्रपती महाराज की जय. नमः पार्वती पते. हर हर महादेव.
मित्रांनो, हा अमरखानाच्या वरती आल्यानंतर हा सगळ्यात मोठा हौद आहे मला वाटतं, आणि ह्याचं नाव आहे हत्ती हौद. बघा, आता ह्याच्यात पाईपलाईन टाकून पाणी कुठेतरी नेलं आहे खाली, त्याच्यामुळे हा कमी झालं आहे पाणी, नाहीतर हा पूर्ण भरलेला असायचा. हे बघा पाईप दिसतंय. सो हा आहे हत्ती हौद. तर मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वास्तव्याने पावन झालेला विश्रामगड म्हणजेच पट्टा किल्ला, ह्या गडावरती निसर्गप्रेमींसाठी आश्चर्यचकित करणारी व निसर्गरम्य अशी भरपूर ठिकाणे आहेत. जसे की गडावर प्रवेश करण्याआधी दिसतो तो शिवकालीन सुरुंग, त्याच्यानंतर कोरीव मैरप कमान असलेला कल्याण दरवाजा, शिवकालीन गुफा, तळभुयार, त्याच्यानंतर पट्ट्याई देवीचे मंदिर, शिवकालीन बारोपण तुम्ही बघितली, हत्ती हौद, तोफ, म्हाळुंगी नदीचा उगम, दारा दरवाजा, सोनेरी टेकडी आणि महान योगी महंत लक्ष्मण बाबा यांची गुफा, अशी बरीच ठिकाणे बघितल्यानंतर गडावर येताना जो थोडाफार थकवा आलेला असतो तो सगळा निघून जातो आणि विश्रामगडाला भेट दिल्याचं सार्थक वाटतं. सैनिक लपून राहत असतील. पहारेकऱ्यांची जागा ही बसायची. पावसाळा असेल तर मग पहारेकरी कुठे बसणार ना. हिवाळा, पावसाळा, ये ग चला बाहेर. मित्रांनो, परतीच्या प्रवासामध्ये आता आपण मेन बुर्जाच्या खाली आलेलो आहोत आणि इथे बघतोय आपण काही कोरीव लेणी. जवळजवळ 4 लेणी आहेत इथे, म्हणजे कोठ्या म्हणू शकतो, आणि त्याच्यामध्ये काही कोरीव काम केलेल्या छान अशा मूर्त्या आहेत. तर इकडे या बघा 2 मूर्त्या अतिशय कोरीव म्हणजे सुबक अशा घडवलेल्या आहेत, ज्या की दगडामध्ये. आणि त्या मूर्त्यांच्या बाजूला जी खुर्ची दिसते ना, ती खुर्ची आहे महान तपस्वी लक्ष्मण बाबा यांची. तर त्यांचं मूळ गाव पांढुर्लीला इथे त्यांना म्हणजे 12 वर्षे त्यांनी तपश्चर्या केल्यानंतर विश्रामगडाची निवड केली त्यांनी पुढील तपश्चर्येसाठी. आणि ही जी कोठी दिसते, ही जी लेणी आहेत, या ठिकाणी पांढुर्ली गाव सोडल्यानंतर लक्ष्मण बाबांचं वास्तव्य होतं. तर अतिशय म्हणजे सुबक अशा मूर्त्या ह्या कोठीमध्ये तुम्हाला बघायला मिळतात. आणि म्हणजे एखाद्या असं मंदिरात आल्याचा भास होतो आहे ना. अतिशय त्याची चौकट म्हणजे एकदम कोरीव आहे, ज्या चौकटीला नक्षीकाम केलेलं आहे. आणि बाजूला आणखी एक मूर्ती आहे, कसली आहे मला माहिती नाही, पण छान आहे. तर अशा प्रकारे ही लेणी बघून आपण पुढच्या प्रवासाला जाणार आहोत पायथ्याकडे. इकडे मूर्ती आहेत बघ 2 इथे. सह्याद्री पर्वत रांगांतर्गत कळसुबाई पर्वत रांगांमधील नाशिक जिल्ह्याच्या हद्दीवरील व अहमदनगर म्हणजे आत्ताचं अहिल्यानगर जिल्हा
या जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील एक देखणं दुर्गवैभव म्हणजे पट्टा किल्ला अर्थात विश्रामगड. 1671 साली हा किल्ला मुघलांच्या आधिपत्याखाली होता, परंतु 1672 साली मोरोपंत पिंगळ्यांनी केलेल्या चढाईत हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला. जालन्याच्या विजयानंतर शिवाजी महाराजांचे वास्तव्य संगमनेरमध्ये असताना मुघल सैन्याने त्यांना तिन्ही बाजूने जबरदस्त वेढा घातला. घनघोर लढाई चालू होती आणि ती लढाई चालू असतानाच सह्याद्रीच्या रानवाटा आणि आडवाटांची खडानखडा माहिती असणाऱ्या हेर खात्याचे प्रमुख म्हणजे बहिर्जी नाईक यांनी मोठ्या चतुराईने शिवाजी महाराजांना आजारपणातच ज्या किल्ल्यावर सुखरूप आणले तोच हा पट्टा किल्ला म्हणजे विश्रामगड. जवळपास 30 ते 35 दिवस महाराजांचे वास्तव्य ह्या गडावर होते. म्हणूनच ह्या किल्ल्याचे पुढे विश्रामगड असे नामांतर झाले असावे. रायगड, राजगड व पट्टा किल्ला हे तीनच असे किल्ले आहेत की ज्यावर महाराजांचे सर्वात जास्त वास्तव्य होते.